निशिकांत 217, शहा लियाकत 1632, शिंदे सुधीर 1048, उमेश सकपाळ 11739. आपल्याबरोबर चिपळूणचे नगराध्यक्ष म्हणजे निवडून आलेले आहेत ते आपल्याबरोबर उमेश सकपाळ सर, काय सांगाल? चिपळूणच्या जनतेचं मी मगाशी तशा मी आभार मानलेले आहेत. कारण चिपळूणच्या जनतेने जो दाखवलेला जो विश्वास आहे, गेले 15-16 वर्ष आपण चिपळूणसाठी काम करतोय. गेल्या टर्ममध्ये मी नगरसेवक म्हणून जनतेच्या आशीर्वादानं, मग माझी वदरवाडी असेल, मतेवाडी असेल, बौद्धवाडी असेल, शिवाजीनगर असेल, रावतळे असेल, या सर्वांच्या आशीर्वादानं मी नगरसेवक म्हणून काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर पण जेव्हा आपल्या प्रशासकीय यंत्रणा चालू असताना पण आपण गेली 4.5 वर्ष जे काम केलं ते जनतेला भावलेलं आहे आणि जनतेने त्या पद्धतीनं आपल्याला मतामध्ये त्याचं कौल दिलेलं आहे. आणि आपल्याला जे आपण वचननाम्यामध्ये मांडलेलं आहे, ज्या पद्धतीनं आपल्याला शहर बदलायचं आहे, त्या शहराला स्मार्ट सिटीकडे न्यायचं आहे, ह्या सगळ्या स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सगळ्या जनतेला बरोबर घेऊन आपण स्मार्ट सिटी बनवणार. चिपळूणमध्ये इतिहास घडतोय असं कधी वाटते की आपण तर पाहिलं तर एकटे माजी आमदार रमेशभाई कदम असो किंवा आमदार भास्कर जाधव समोर होते तरी पण तुम्ही निवडून आला? साहेब, मी मगाशीच सांगितलं, जेव्हा निवडणूक संपते तेव्हा राजकारण संपतं. आपण थोडंसं विदर्भ आणि वरच्या पट्ट्यातलं थोडंसं राजकारण चालू करूया. कारण आपल्याला चिपळूणचा विकास करायचा असेल तर सगळ्यांना घेऊन बरोबर गेलं तर विकास होतो. पहिले कोणतं काम करणार? आपण ज्या पद्धतीने वचननाम्यामध्ये दिलेले आहेत त्या पद्धतीचं सर्व कामं होणार. काय सांगाल मतदारांना? मतदारांचे शतशः आभार. त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. नाही मग तू पुढे ये म्हणतो ना, इकडे येऊ शकत नाही आपण. मिळालेली मते खालीलप्रमाणे: कदम रमेशभाई 10,458, निशिकांत 217, शहा लियाकत 1632, शिंदे सुधीर 1048, उमेश सकपाळ 11,739. फेरी क्रमांक 4 चा निकाल हाती आलेला आहे. 4 फेरीनंतर उमेदवार निहाय मिळालेली मते खालीलप्रमाणे: कदम रमेशभाई 10,458, निशिकांत 217, शहा लियाकत 1632, शिंदे सुधीर 1048, उमेश सकपाळ 11,739. फेरी क्रमांक 4 चा निकाल हाती आलेला आहे. 4 फेरीनंतर उमेदवार निहाय मिळालेली मते खालीलप्रमाणे: